नमस्कार. मी काय के-बी-सी वगैरे सीरियल कधी बघत नाही. पण 2 दिवसापासून खूप एका मुलाचं वर गदारोळ माजलेला मी ऐकत होते, म्हणजे बघत होते सामाजिक माध्यमातून. त्याच वेळेला शेफाली वैद्यताई ह्यांचा एक लेख वाचला, म्हणजे त्याच्या मुलीच्या बाबतीत त्यांनी लिहिलेला लेख, आणि मला तो अगदी म्हणजे असाच अनुभव माझ्या मुलीच्याही बाबतीत वेगळ्या पद्धतीने आलेला. तर असं काही नाही की आताच्या मुलांना तर खूप एक्सपोजर आहेत. मुलं एकटे एकटे आहेत, ब्लंटली बोलतात. पण वयस्कर माणसंही काय सगळे अगदी सामंजस्याने बोलतात असं नाही. तर त्यांनी त्यांच्या मुलीबद्दल आलेला जो लेख लिहिला होता तो पूर्णच्या पूर्ण जशा तसा मी वाचून दाखवते. आता मी लेख वाचते हां. गेले 2 दिवस सोशल मीडियावर त्या के-बी-सीच्या एपिसोडबद्दल गदारोळ सुरू आहे. त्या मुलाबद्दल, त्याच्या प्रोमोबद्दल इतकं काही लिहिलं गेलं आहे की दोन्ही बाजूने लिहिलं गेलं आहे की त्याबद्दल मी काही बोलणार नाही. पण त्या निमित्ताने हल्लीचे पालक, हल्लीची मुलं या विषयावरचं रुदन सुरू झालं आहे. त्यावर मला माझ्या मुलीच्या बाबतीतचा घडलेला किस्सा आठवला. म्हणजे हे शेफाली ताईंचा लेख आहे हां, त्यांचा आहे. तर ती 8वीत असतानाची गोष्ट. त्यांची शाळा त्यांना 8वीपासून बंगळुरूला एका कॅम्पला घेऊन जायची 3 दिवसासाठी. विमान प्रवास होता. तेव्हा पुणे विमानतळ जुने होते. सर्व मुलं शाळेच्या गणवेशात होती. चेक इन झाल्यावर बोर्डिंगसाठी बसमधून विमानाकडे जायचं होतं. एकूण 50-60 मुलं होती. पहिल्यांदा अशी कॅम्पला निघाली होती. त्यामुळे कानात वारं गेल्यासारखं, काहीशी वासरासारखी उधळलेली होती. बस विमानाकडे थांबली आणि तेव्हा पोरं सगळी घाई गडबडीत उतरायला लागली. त्याच वेळेला एक 60-65ला आलेल्या बाईला, ती उतरत होती. तिला एका मुलाचा धक्का लागला. त्या थोड्याशा डळमळल्या. त्या मुलाला कदाचित त्याच्या एक्साइटमेंटमध्ये कळलंही नसेल किंवा कळू नये, तो काही बोलला नाही आणि त्याने मागे वळूनही न बघता तो निघून गेला. त्याच्या मागून ताई लिहितात की माझी मुलगी उतरत होती. ती मुळातच समजूतदार आणि शांत स्वभावाची आहे. तिच्या लक्षात आलं काय घडलं आणि त्यामुळे तिने आजींना आधार दिला. त्यांची बॅग उचलून त्यांना बसमधून उतरायला मदत पण केली आणि त्या मुलाच्या वतीने तिने सॉरी आजी म्हणून सांगितलं. पण त्या आजीने तिला केलेल्या मदतीबद्दल थँक्स तर म्हणायचं सोडूनच द्या. उलटं तिची अपॉलॉजी पण न स्वीकारता तिच्यावर थोडं तोंडसूक घेतलं. दोष तुमचा नाही, तुमच्या पिढीचाच आहे. पिढीच तशी उर्मट, उद्धट, इतक्या श्रीमंत शाळेत जाता आपण वागावं कसं हे तुम्हाला समजत नाही, वगैरे वगैरे खूप काही ती बाई बोलली. आणि ह्यामुळे शेफाली ताईंची मुलगी प्रचंड दुखावली गेली. त्यावेळी त्या आजींना उलटं उत्तर वगैरे काही दिलं नाही. पण विमानात बसल्या बसल्या शेफाली ताईंना फोन केला आणि सांगितलं. तिचा प्रश्न होता त्या मुलीचा, मला माहीत आहे मुलगा चुकला म्हणून तर मी थांबून सॉरी म्हटलं ना, मदत केली ना, पण त्या बाईंनी तुमची पिढीच तशी वगैरे का म्हणावं? मी त्याच पिढीची आहे. मी पण त्याच शाळेत शिकते. पण त्यांना माझं वागणं दिसलं नाही का? तिला ह्याचं वाईट वाटलं होतं की बाईंनी त्या मुलाचं उद्धट वागणं संपूर्ण त्या पिढीचंच आहे असं ठरवून टाकलं होतं. पण माझ्या मुलीचं चांगलं वागणं, चांगला आदर करणं, मदत करणं किती सहजपणे गृहीत धरून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आपणही तीच चूक करत आहोत का? म्हणजे घाई करतो का आपण व्यक्त करताना? ही गोष्ट जुनी आहे. पण एका किंवा काही मुलाच्या वागण्यावरून आपण संपूर्ण पिढीला, त्या पिढीच्या पालकांना कसं जज करत असतो, तेही फक्त नकारात्मक वागण्याच्या संदर्भात. झेन अशीच आहे, तशीच आहे, असं बरंच काही मी ऐकते. तो गुकेश तसाच आहे का? तो प्रज्ञानंद तसाच आहे का? पण ते झेन आहेत ना. पण किती शालीनतेने वागतात सार्वजनिक आयुष्यात, मग ते का नाही ह्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून आपण गृहीत धरत? खरंच शेफाली ताईंनी खूप सुंदर मुद्दा मांडला आहे. आपण म्हणजे म्हणतो ना, एक
भाताच्या बाबतीत ठीक आहे की एक भात काढला की एक भात वाईट म्हणून सगळा भात एक भात शिजला की सगळा भात शिजला असं म्हणणं. पण एका व्यक्तीवरून आपण पूर्ण पिढीला किंवा एका प्रसंगावरून त्या पूर्ण व्यक्तीला, कधी-कधी असंही होतं पूर्ण व्यक्ती खूपशा त्यांच्या चांगल्या गोष्टी असतात. एक गोष्ट त्यांची वाईट होते किंवा एक तुमच्या मनासारखी घडत नाही. तुम्ही ज्या अपेक्षा केलेल्या असतात ती त्या व्यक्ती करत नाही एका गोष्टीच्या बाबतीत. तिने 50 केलेल्या गोष्टी तुम्ही त्या एका गोष्टीमुळे अगदी हे ठरवून टाकतात. तुमच्या नजरेने तुम्ही बघता. हे किती योग्य आहे. जसे गुकेश इतका सुंदर हे आहे, प्रज्ञानंद इतका त्यांचं तुम्ही त्यांच्याबरोबर तुम्ही झेंजी जोडता का? नाही जोडत. त्यांना त्यावेळेला विसरून जाता. पण चांगल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण खूप कंजूशी करतो. पण निगेटिव्हिटी जोडताना सगळ्याला जोडायला आपण तयार असतो. हे माझं हे आहे. जे शैफालीताईंचं वाचल्यावर मला खरंच मी खूपदा बघते, जेव्हा एखाद्याला आपण मदत करतो, मनापासून काय काय करतो, त्याचं कौतुक करताना तोंडातून शब्द निघत म्हणजे करणारे खूप कमी असतात. कौतुक करणारे कोणाला कौतुक करावं म्हणून कोणी मदत करत नाही, ते त्यांचं नेचर असतं म्हणून मदत करतात. पण जर त्या माणसाकडून एखादी तुम्हाला वाटते अशी चूक झाली, ती चूक नसेलही पण तुम्हाला ती चूक म्हणून वाटते, तर तुम्ही पूर्ण तो माणूस गाळून टाकता. हे किती अयोग्य आहे. कौतुक करताना कंजूसी करता आणि नावं ठेवताना मात्र पुढे असता. हे थोडंसं कमी करा. भले कौतुक करू नका, कौतुक करा तुम्हाला बोलता येत नाही नका, पण एका चुकीच्या माणसासाठी किंवा एका चुकीच्या प्रसंगासाठी एका पूर्ण माणसाला बाद करू नका. एका चुकीच्या प्रसंगासाठी एका माणसावरून पूर्ण पिढीला बाद करू नका. तो प्रसंग पूर्णपणे काय आणि त्यात ते KBCमध्ये आपण बघतो किती कट्स, किती काय, कधी-कधी मुद्दामून रिव्ह्यू येण्यासाठी पण ते त्या मुलाला तसं चढवलंही जात असेल, तू असं बोल म्हणून. आपल्याला खरंच माहीत नसतं पडद्याआड काय आहे. आणि किंबहुना आपण जाणून घ्यायची तसदी पण नाही करत. मला तर असं वाटतं. हल्ली आपण एखादी गोष्ट आपण जज बनायलाच जातो. आपण एक दुसरी बाजू ऐकायची कोणाकडे तयारी नाही. शेफालीताईंचं हे प्रसंग वाचला, मला तो पटला आणि म्हणून मी थोडंसं माझंही त्याच्यामध्ये माझे विचार त्याच्याबद्दल मांडले. शेफालीताई एवढी मी हुशार नक्कीच नाही. त्याच्यावर माझं बोलणं योग्य असेल नसेल मला माहिती आहे, पण मला त्यांच्या मुलीच्या बाबतीत झालेला प्रसंग असा थोडाफार वेगळ्या पद्धतीने माझ्या मुलीच्या बाबतीत झाला. तर माझी मुलगी पण हेच म्हणायची, आई एक जण रॉंग तर मी पण, आणि माझं चांगलं कोणाला दिसतच नाही का? म्हणजे ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेची गोष्ट मी सांगते. या अशा गोष्टी होतात. तुम्ही माझं ऐकलं ह्याबद्दल खूप आभारी आहे.